माणूस आहे ती पण मशीन नाही. इंदू मामी 100 काम करते. आज जरासा उशीर काय झाला तर कल्ला करणार का तुम्ही? शांत बसा. पण तोपर्यंत आम्ही काय करायचं? आता ते मी नाही सांगू शकत. पण मी सांगू शकते. तुम्ही कोण? मी टीचर. हॅलो, पण आम्हाला आमची इंदू मामी शिकवते. हो, पण ती अजून आली नाहीये ना. ती येईपर्यंत मी तुमचा तास घेऊच शकते. म्हणजे तुम्हा सगळ्यांची परमिशन असेल तर. मॉनिटर चालेल ना? थँक्यू. अरे वा, बालकवींची कविता. खूप सुंदर कविता आहे ही. आज आपण हीच कविता शिकूयात. चालेल? तुम्हाला माहितीये ह्या कवितेत ना श्रावणाबद्दल खूप काही गमती जमती आहेत. म्हणजे श्रावणातली हिरवाई, आभाळातले रंग, इंद्रधनुष्याचे रंग आणि अशी खूप काही मज्जा आहे. आज आपण ही कविता शिकूयात. हा, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. बरं मुलांनो, ही कविता आपण चालीत म्हणूयात का? चालेल? मी काय करते ते फॉलो करा. ओके? श्रावण मासी हर्ष मानसी श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येती सरसर शिरवे क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. क्षणात फिरुनी ऊन पडे. पुन्हा एकदा म्हणूयात. चला. या मुलीला मनापासून शिकवण्याची आवड दिसते. वडिलांकडून असा वारसा मुलीला मिळणं यापेक्षा मोठं काय असू शकतं. चला, हिच्या येण्यानं इंदूवरचा ताणही कमी व्हायला मदत होईल. विजू ना नेहमीच उशीर करतो. केव्हा जायचं क्रिकेट खेळायला? विजू, इंदू मामी, तुम्ही शाळा सोडून इथं काय करताय? अगं आमची शाळा सुटली मामी. सुटली? भरलीच कुठे रे? बरं, सॉरी, मला यायला जरा उशीर झाला, पण आता चला. अगं इंदू ताई, तू का सॉरी म्हणतेस? अगं मी यांना सांगितलंय की तू कोणत्या कामात बिझी असते ते. त्याच्यामुळे आम्ही समजू शकतो. इंदू मामी, तू आपल्या शाळेच्या इमारतीसाठी डोनेशन गोळा करायला गेली होतीस ना? बघितलं, मी म्हटलं होतं ना, आपल्याला सगळ्यांचं सगळं समजतं. बरं चला, माझ्यामुळे तुमचा अभ्यास बुडाला ना. चला बरं पटकन. काहीही अभ्यास बुडलेला नाहीये. एक नवीन टीचर त्या आलेली होती. तिने आमचं गणित, मराठी, विज्ञान सगळे तास घेतले. नवीन टीचर ताई? हो, एकदम भारी शिकवते. हो की नाही का अनन्या? अगं हो इंदू ताई, अगदी तुझ्यासारखं. राया, त्या टीचर उद्या पण येणार आहेत? अगं उद्याचं उद्या बघू ग. आजची शाळा संपली ना, आता आपला प्ले टाइम आहे. तिकडे उशीर नाही व्हायला पाहिजे. चला चला चला. एक मिनिट. कोण होत्या त्या टीचर? अगं उद्या कळेलच ना ती शाळेत आल्यावर. चल आता मी जातो, माझी पहिली बॅटिंग. राया, ही नवीन टीचर उद्या पण येणार आहे. ही आहे तरी कोण? आणि हिला इथे एक नवीन टीचर त्या आलेली होती. तिने आमचं गणित, मराठी, विज्ञान सगळे तास घेतले. नवीन टीचर ताई? हो,
हो एकदम भारी शिकवते, हो की नाही का अनन्या? अगं हो इंदुताई, अगदी तुझ्यासारखं. ऐकून विचित्रच वाटलं. डोकंही दुखलं काही क्षणासाठी. कोण आहे हे जे परस्पर जाऊन शाळेत शिकवते? हिंदू अगं एकटी काय बडबडतीये? अरे आदू, आज ना मला शाळेला जायला जरा उशीर झाला बघ. मग शाळेला बुट्टी का? पोरांची मजा असेल. नाही रे आदू, पोरं सांगत होते कोणीतरी नवीन टीचर ताई आली आहे म्हणे. नवीन टीचर? अरे ती श्रीकला. त्या दिवशी ती आपल्या घरी नव्हती का आली? तू भेटलास की तिला? अच्छा ती. एक मिनिट, तुम्ही कुणाबद्दल बोलताय? अगं श्रीकला, ती नाशिकच्या एका मोठ्या शाळेत शिकवायची. खर तर त्या दिवशी आपल्या घरी ती तुलाच भेटायला आली. हो अगं, पण तेव्हा तुला बरं नव्हतं वाटत ना, म्हणून तिचं तुला भेटायचं राहिलं बघ. पण तुला सांगतो इंदू, पोरगी अतिशय गुणाची आहे बरं का. नाही म्हणजे तिला सुद्धा मुलांना शिकवण्याची अतिशय मनापासून आवड आहे. मी पाहिलं ना, मुलं खूप रमली होती आज तिच्या सोबत. मला असं वाटतं तू तिला तुझ्या सोबत घेतलं पाहिजेस तुझ्या कामासाठी. तुझ्या कामामध्ये तिची नक्की मदत होईल. एकदा भेटून घे तिला. बरं चला, नारायणीने ताटं घेतलीत. तेच सांगायला आलो तुम्ही तुम्हाला. चल जेवायला चल. हिंदू अगं काय झालंय? त्या श्रीकलाचा विषय जसा नाही गेला तसा तुझा चेहरा पडला. टेन्शन दिसतंय चेहऱ्यावर. का कोणास ठाऊक, मला ती मुलगी बरोबर नाही वाटत आहे आदू. तू अगं तिला न भेटता न बोलता कसं काय ठरवू शकतेस तू हे? आदू अरे, मला मला माहितीये माझ्या वाटण्याला काही आधार नाहीये. पण अरे मला ना ती मुलगी योग्य नाही वाटत आहे. इंदू ऐक ना, मला प्रचंड भूक लागली. आपण या विषयावर नंतर बोलायचं का? मी वाट बघतोय तुझी. ये लवकर. विठुरायात तिचा विषय जरी निघाला तरी जीव घाबरा घुबरा होतोय माझा. ती समोर आल्यावर काय होईल माझं? इंदू आज ना आम्ही राऊटीतल्या विठुरायाची पूजा केली. तेव्हापासून इतकं पॉझिटिव्ह वाटतंय ना की बस. मग रोज जाणार का तू तिकडे? सवाल अगदी आपली शाळा उभी राहीपर्यंत जाणार मी तिकडे. विठुराया पाठी राखा आणि मी तुझा साथी राखा. काय झालं? कसला विचार करतेस तू? काय नाही रे आदू, त्या मुलीनं मी नसताना शाळेत येऊन शिकवलं. तेव्हापासून मन फार अस्वस्थ आहे रे.
इंदू पण यात अस्वस्थ होण्यासारखं काय? अगं राया तर सांगत होता की छान शिकवलं म्हणून ते. असेलही तसं, पण फार निगेटिव्ह फिलिंग येते आतून मला, म्हणून कदाचित अस्वस्थ वाटतंय. इंदू, मन अस्वस्थ झालं ना की पिठू राहायला आठवायचं. मग तो आपल्या चिंता, वाईट विचार, निगेटिव्ह विचार सगळे दूर करतो. तसे सगळं बघतोय आहे तो. नाहीये तो नाहीये. काय? कोण नाहीये? राहू विठू राया. काय? अरे पप्पा काय बोलतोय तू हे? खरं तेच सांगतोय. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. राहुटी विठ्ठलाची मूर्ती गायब आहे. इंदू विठुरायाची मूर्ती चोरून कोणाला काय मिळालं असेल रे? जो कोणी आहे ना तो सापडला ना चांगला तुडवून काढणार आहे बघ मी. पप्या, पण तुला हे कसं कळालं? अरे मी आमदार साहेबांना भेटायला गेलो होतो. म्हणलं जाता जाता दर्शन घ्यावं. इकडे येऊन बघतो तर मूर्तीच नव्हती. हो ना, हे सगळं रेम्या डोक्याच्या लोकांचं काम आहे. त्यांना वाटत असेल पिठुरायाची मूर्ती चोरली म्हणजे इंदू खचेल, त्याच्या कामावर परिणाम होईल. इंदे, तू मेन आहेस. तू रडायचं नाहीस, तू लढायचंस. अगं आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. तो मोहितराव याचं पण भांडवल करायला आता. पण इंदू किती काय झालं ना तरी आपण शाळा काढायची. अजून मोहितराव. अरे अरे मोहितराव, त्यानंच केलं असणार आहे. त्याला तिथं मंदिर बांधायचं होतं ना. यंकू महाराजांनी कीर्तन केलं, वारच बदललं. करेक्ट, मलाही असंच वाटतंय. तो मोहितरावच अशा काड्या करत असणार बघ. हे बघा, काही झालं ना तरी आपण आपलं लक्ष सोडायचं नाही म्हणजे नाही. आपण शाळा इथेच उभारायची. हिंदू, आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. इंदू तू मेन आहेस आणि आम्ही तुझे कार्यकर्ते. विठुराया पाठी राखा. एक साडी चांगली नाही, सगळ्या घाणेरड्या. सासूबाई, 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 काय झालंय? वातावरण असं वाईट बातम्यांमुळे कसं कडू झालंय ना, त्याच्यामध्ये आम्ही गोडवा टाकायला आलोय. म्हणजे तुम्हाला गुड न्यूज द्यायला आलोय. गुड न्यूज. गुड न्यूज?